हाय गाईज, कसे आहात सगळे? मजेत ना? मी अगदी सुखात आहे. वेलकम टू माय चॅनल. तर आजचा व्हिडिओ याच्यासाठी स्पेशल आहे बिकॉज आय लव मेकअप प्रॉडक्ट. ॲटलीस्ट आय लव शॉपिंग. मला खूप 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 खरेदी करायला आवडतं आणि गेल्या 1 महिन्यापासून कंटिन्यू मी नायका आणि टिरावरनं इतकी जास्त खरेदी केली आहे. त्यापैकी 98% मी खरेदी फक्त आणि फक्त नायकावरनं केली आहे. कॅन यू सी हाऊ मच बॅग्स आय हॅव? एवढी सगळी मी नायकावरनं खरेदी केलेली आहे. काही खरेदी केलेली आहे ती नायकाच्या एक्सक्लुझिव्ह स्टोअरमधनं आणि काही ऑनलाईन प्रॉडक्ट्स बाय केलेले आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे मी किती जास्त प्रॉडक्ट बाय केलेले आहे. त्यापैकी पहिली ही बॅग ओपन करूया, छोटू बॅग. तर पहिलं प्रोडक्ट आहे हे मॅकचं हायलायटर, जे खूपच सुंदर मला शेड मिळाला याचा. आणि ज्या पद्धतीने मला कळतं आहे की मी एवढे सगळी खरेदी केली, तर मला वाटतं मला याचे 2 पार्ट बनवावं लागेल. कॅन यू सी? मी हा अजूनपर्यंत पाहिजे तसा ट्राय नाही केला, बट आय विल डेफिनेटली ट्राय दिस वन आणि तुम्हाला दाखवेल की हा कसा आहे. पहिला प्रोडक्ट. दुसरं मी हे घेतलं डॉट अँड कीचं टिंट सनस्क्रीन. हे टिंट सनस्क्रीन कारण मी एव्हरीडे ऑफिसला मी फुल मेकअप नाही करू शकत ऑब्व्हियसली. एक तर वेळ नसतो आणि दुसरं येतं खूप जीवावर. तर एक हे टिंट सनस्क्रीन ज्यामध्ये म्हणजे मॉइश्चरायझर, नॉर्मल सनस्क्रीन अँड देन यू कॅन गो विथ दिस सनस्क्रीन. तर हे टिंटेड सनस्क्रीन ह्याचे मी फार रिव्ह्यूज बघितले होते आणि त्याच्या व्यतिरिक्त रिव्ह्यूच्या व्यतिरिक्त मी हे तिकडे घ्यायच्या पूर्वी ट्राय पण केलं आणि मला हे फार आवडलं. म्हणजे तुम्हाला फाउंडेशन, बेस, कन्सिलरची गरज नाही आहे. नॉर्मल स्किन मॉइश्चराईज करायचं, टोनर मॉइश्चराईज करायचं आणि त्यावरती हे लावायचं. खूप सुरेख दिसतं. तर हे एक दुसरं प्रोडक्ट. त्यानंतर आहे हे स्नेल म्युसिन फ्रॉम SRX. आय डोंट नो हाऊ टू प्रोनाऊन्स दिस ब्रँड, बट हे स्नेल म्युसिन. याच्यापूर्वी मी रेनीचं स्नेल म्युसिन वापरलं होतं आणि मला खूप आवडलं ते, कारण त्याच्यामुळे स्किन खूप छान ग्लो करायला लागली होती आणि छान वाटत होतं. पण दिस इज समथिंग क्वाईट ब्रँडेड. तर यावेळेला मी याचं ब्रँडचं नाव कसं घ्यायचं मला खरंच नाही माहिती. COSRX. तर हे एक स्नेल म्युसिन घेतलेलं आहे मी. तर हे एक बॅग संपलं. नेक्स्ट बॅग आता ओपन करूया. ओके. तर नेक्स्ट प्रोडक्ट मी घेतलेलं आहे हे रेनीचं ग्लास ग्लो प्री मेकअप ऑइल. आय रिअली डाऊट की हे कसं राहिलं आहे, कारण याच्यापूर्वी तर मी भरपूर ऑइल्स यूज केले, बट धिस इज हाऊ इट लुक्स. आता हे कसं राहिलं आहे माहिती नाही, बट हे आपण एकदा ट्राय करून बघूया कसं राहिलं आहे. त्यानंतर हे मॅकचं फाउंडेशन विच इज टिंटेड फाउंडेशन आणि ॲक्च्युली दिस इज माय सेकंड बॉटल आणि हे माझं ट्राय केलेलं आहे ऑलरेडी आणि अतिशय लाईट वेट आहे आणि मस्त अप्लाय होतं स्किनवरती आणि असं वाटतही नाही की आपण मेकअप केलेला आहे. खूप फ्लॉलेस आणि खूप छान दिसतो. तर हे एक मॅकचं मी फाउंडेशन बेस मागवलेलं आहे. त्यानंतर आय हर्ड अबाउट दिस मेबलिनचं सुपर स्टे मेकअप फिक्सर. ज्योती सेठीचे व्लॉग्स मी खूप फॉलो करते. आय लव्ह हर सिन्स सो मेनी इयर्स. तर तिने ह्याचं खूप चांगला फीडबॅक दिला होता, म्हणून तिने इन्फ्लुएन्स केला आणि मी ही एक परचेस केलेलं आहे. त्यानंतर हे एक लॉरियलचं परत एक इनफॅलेबल 3 सेकंड सेटिंग मिस्ट. हा पण एक मेकअप स्प्रे आहे. हा सुद्धा एक मी ऑर्डर केला आहे तिकडनं. त्यानंतर नेक्स्ट इज धिस लॅश पॅराडाईज मस्कारा फ्रॉम लॉरियल. त्यानंतर पॅकचं आयब्रो फिलर, कारण मला आयब्रो म्हणजे माझ्या खूप थीन आहेत आणि मला लागतं आयब्रो फील करायला लागतात, तर म्हणून हे एक मी आयब्रो फिलर मागवलं. त्यानंतर इकडे जे आपले हे असतात ना, नॉर्मल कमी केस असतात किंवा ऑलरेडी माझा माथा खूप उंच आहे, तर त्याच्यामुळे माथा उंच असल्यामुळे आणि मला इथे खूप माझे ऑलरेडी केस जे आहेत हे खूप थीन आहेत, त्याच्यामुळे इकडे फील करायला लागतं. तर त्यासाठी हे थिक अँड फायबर ह्याचं हे रूट टचअप आहे. म्हणजे तुम्ही कधी जर ग्रे हेअर्स येत आहेत त्यालाही कवर करू शकता किंवा तुमचं जर स्कॅल्प दिसतं आहे तर स्कॅल्पलासुद्धा तुम्ही कवर करू शकता. हे इतकं छान आहे. तर हे एक मी ऑर्डर केलेलं आहे. हे सुद्धा मी इन्फ्लुएन्सर्स होऊन ऑर्डर केलं. आय डोंट नो, बट मला असं वाटतं हे प्रोडक्ट खूप माझ्या कामाचं राहिलं आहे. त्यानंतर हे मी अकाइंडचं मेकअप ब्लश टिंट अँड सगळं काही हे मी टिरावरनं ऑर्डर केलं. हे आज बॅगमध्ये ठेवलं होतं म्हणून दाखवते आहे. त्यानंतर हे फ्लिकाचं लिपस्टिक
आय डोंट नो ह्याचं कसं ॲप्लिकेशन राहील आहे. मला हा रंग खूप आवडला होता, तर हा सुद्धा मी असाच, म्हणजे काही कारण नव्हतं पण हे असंच खरेदी केलं. तर हे दुसरं बॅग आपलं एम्प्टी झालेलं आहे. आता जाऊ आपण आपल्या तिसऱ्या बॅगकडे. ओके, तर यामध्ये मी हे घेतलेलं आहे मार्सचं दी सिटी पॅराडाईज. हे आय शॅडो पॅलेट आहे, जे मी खूप असं ट्राय पण करून बघितलं. काही काही ठिकाणी बघा तुम्हाला माझे याचे दिसेल. तर हे एक आय शॅडो पॅलेट मागवलं आहे मी मार्सचं. त्यानंतर दी मोस्ट एव्हर इम्पॉर्टंट थिंग इन माय लाईफ, ही माझी 5वी-6वी बाटली असावी, गार्नियरचं मिससेलर क्लिन्झिंग वॉटर. आणि हे खूप काम पडतं, खूपच महत्त्वाचं आणि खूपच अमेझिंग प्रॉडक्ट आहे. तर हे एक परत ऑर्डर केलं. त्यानंतर मॅकचंच मी हे प्रायमर घेतलं पहिल्यांदाच. माझ्या आयुष्यातलं हे पहिलंच कदाचित एवढं महागाचं प्रायमर असावं. 3600 रुपयाचं हे प्रायमर झालेलं. आय एम सो एक्सायटेड टू ट्राय धिस ऑन मी, कारण पहिल्यांदाच एवढं महागाचं प्रॉडक्ट म्हणजे प्रायमर स्पेशली 3600 रुपयाचं मी मागवलं. त्यानंतर हे इनसाईट कॉस्मॅटिकचं मी काय केलेलं ना या वेळेला, ब्लश अँड लिप टिंट, वॉटेवर इट इज, दिस 3 जे येतात तुम्ही ब्लश करू शकता, लिप टिंट आणि थोडा आय शॅडो वापरू शकता. कारण ऑफिसला एव्हरीडे आपण फुल मेकअप नाही करत, ठीक आहे, नॉर्मल थोडं मॉइश्चराईज करतो. आणि मी आता ती टिंटेड स्क्रीन घेतलेली आहे, सनस्क्रीन, मी ती वापरेल. तर त्यासोबत हे थोडं कॉम्प्लिमेंट करण्यासाठी, म्हणजे थोडं ग्लोवी मेकअप दिसण्यासाठी हे एक इनसाईटचं मला खूप छान लिप अँड चिक टिंट मला दिसलं. तर म्हणून मी हे मागवलं आहे. रंग बघा किती सुरेख आहे. आय एम सो एक्सायटेड टू यूज धिस ॲज वेल. मी अजून याला टचसुद्धा नाही केलं, बघितलं, खूप एक्सायटेड आहे. केक काय म्हणतात फॉर्मॅटचं आहे. तर हे एक मागवलं. त्याच्या व्यतिरिक्त ट्रॉश म्हणून ब्रँड, हा बहुतेक टीरावरती आहे. तर हे सुद्धा तेच आहे, लव क्रश लिप बाम. इट इज अ लिप बाम बट यू कॅन यूज दिस ॲज अ लिप टिंट ॲज वेल. तर मी हे एक मागवलेलं आहे. हे सुद्धा बघा, याची पॅकेजिंग एकतर खूपच गोड आहे. हे बघा पॅकेजिंग किती क्यूट आहे. आणि त्यानंतर हे असं इथनं ओपन करून हे असं एक लिप टिंट आहे. तर हे तुम्ही तुमच्या पर्समध्ये किंवा छोटू पर्समध्ये कुठेही कॅरी करू शकता आणि यू आर गुड टू गो. तर हे मला पॅकेजिंग खूप आवडलं. दॅट वॉज ऑल्सो दी रिझन की मी हे खरेदी केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इज धिस फ्लिका प्रोफेशनलचं सिल्क टच मिल्क क्रीम. तर हे ॲज अ मॉइश्चरायझर आणि प्रायमरसुद्धा काम करतं. तर आपण लाईक हे असंच, हे सुद्धा मी इन्फ्लुएन्समध्ये येऊन घेतलेलं आहे. मला नाही माहिती, पण हे याचा रिव्ह्यू पण चांगला आहे. माझ्या ताईने वापरलेला आहे, माझ्या लहान बहिणीनेसुद्धा वापरलं आहे. म्हणून म्हटलं माझ्याजवळ पण असायला पाहिजे हे. म्हणून हे फ्लिकाचं एक मॉइश्चरायझर आणि प्रायमर, तर हे एक मी ऑर्डर केलेलं आहे. नेक्स्ट इज हे किको मिलानोचा हा मस्कारा आहे. हा मी कदाचित टीरावरनं मी मागवलेला आहे. तर दॅट इज ओके. त्यानंतर मी आणखी एक हा अर्थ रिदमचा टिंटेड सनस्क्रीन मागवला आहे. आता ह्याचे पण चांगले रिव्ह्यू होते आणि ही बाटली खूपच क्यूट आणि खूपच अमेझिंग वाटली मला. म्हणून हा एक सुद्धा मी टिंटेड सनस्क्रीन मागवला. आय होप की हा सुद्धा, आता कारण एव्हरीडेला लागतं आपल्याला आणि मी खूप सनस्क्रीन वापरते, अतिशय सनस्क्रीन वापरते, तर मला हे सुद्धा फार कामात येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रॉडक्ट इज ही हेअर फिक्स स्टिक आहे. म्हणजे आपण पोनी घालतो किंवा काही घालतो, तर त्यानंतर केस इकडनं असं बाहेर येतात, तर ते स्टिक करायला मी एक हे अराटा म्हणून ब्रँड आहे, तर अराटा ब्रँडची ही हेअर स्टिक वॅक्स मागवली आहे. द नेक्स्ट प्रॉडक्ट इज हाऊस ऑफ मेकअपचा मी कन्सिलर मागवलेला आहे. मला थोडं लाईट पीच कलरचं कन्सिलर लागतं नेहमी, कारण फार डार्क सर्कल्स नाही आहेत. तर हे एक मागवलं आहे, बहुतेक मी टीरावरनं मागवलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट इज शी ग्लॅमचं हे ब्रॉन्झर और टू डिफाईन युअर फेस, तर हे एक मागवलेलं आहे मी. द नेक्स्ट इज मला नाही आठवत, माझं पूर्ण फॅमिली, माझ्या सगळ्या बहिणी, आम्ही सगळेजण हे लॅक्मेचं इन्स्टा लायनर, जे लिक्विड लायनर आहे हे वापरतो. ह्या बाटल्या याची काहीतरी 75 किंवा 80 रुपीज याची किंमत होती. आम्ही तेव्हापासून वापरतो आहे आणि वी आर स्टील हॅपी विथ इट.
खूप छान, एक तर अप्लाय करायला खूप चांगलं आहे आणि खूप कम्फर्टेबल आहे, म्हणून ही एक परत मागवली. नाव द नेक्स्ट टर्न इज ऑफ द लास्ट बॅग. यामध्ये हे मी मागवलेलं आहे के ब्युटीचं लूज पावडर. म्हणजे आपण पूर्ण मेकअप केल्यानंतर थोडं लूज पावडर मी वापरते, म्हणजे ज्याने मेकअप माझा फिक्स होतो. तर के ब्युटीचं ह्याचे पण रिव्ह्यूज मी जेवढेही प्रोडक्ट्स ऑर्डर केले, 1-2 फक्त इन्फ्लुएन्समध्ये येऊन केले, अदरवाईज मी सगळे प्रॉपर रिव्ह्यू करूनच मागवले. तर हे के ब्युटीचं लूज पावडर आहे. त्यानंतर आय डोंट नो की मी याला प्रनाउन्स कसं करायचं, बट दिस इज अ बॉडी मिस्ट बाय सोल दे जानेरियो 68. सोल दे जानेरियो याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे, खूप छान आहे. एक हा फ्रेग्रन्स मी घेतला. त्यानंतर आता जे आहे ते आहे मेकअप रिव्हॉल्युशनचं ब्राउन्झर. जर लिक्विड ब्राउन्झर तुम्हाला नाही वापरायचं आहे तर हे पावडर ब्राउन्झर आहे, ज्याने तुमचा फेस प्रॉपर डिफाईन होतो आणि खूप छान दिसतो. सो या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. मी खूप घाईघाईत बोलले का मला नाही माहिती, पण एवढी सगळी खरेदी केली आणि गेल्या 2-3 आठवड्यामध्ये हे सगळी मी शॉपिंग केलेली आहे. तर सांगा मला तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. तुम्हाला काही प्रॉडक्ट्स हे पाहिजे असेल तर मी त्याच्या लिंक सगळ्या माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. आणि या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. बाय.